नमस्कार, कसे आहात? हा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओसाठी शूट केला होता. पण तुमचे आधीच्या व्हिडिओमध्ये बरेचसे असे कमेंट आले, तर म्हटलं ते काय एका मिनटात बोलणं होणार नाही माझं. म्हणून मी म्हटलं चला हाच व्हिडिओ आपण लाँग व्हिडिओमध्ये अपलोड करूया. बऱ्याच महिन्यानंतर मी आज अंडा मसाल्याची भाजी बनवते. कितीतरी महिने झाले आम्ही आणलंच नव्हतं. तर चला, तुमचे बरेचसे कमेंट आले होते. किचनमध्ये मी काय थोडेफार बदल केले, थोडीफार सफाई केली त्याबद्दल. पहिले तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझी काळजी करताय, मला कमेंट्स करताय. एवढ्या लवकर तू कामाला का सुरुवात केली? परत इन्स्टावरसुद्धा मला विचारतात की तू थंड पाण्यात हात टाकते का वगैरे, किंवा मग बाळाला सांभाळून तू कसं काम करते आणि ब्लॉग कसे बनवते वगैरे, असे बऱ्याचशा गोष्टी. तर ते तर डिटेलमध्ये एखाद्या मी लाँग व्हिडिओमध्ये सांगेल. काम मी एवढ्या लवकर का करायला सुरुवात केली, तर घरातलंच काम आहे. बाहेर कुठे आपल्याला जाऊन काम नाही करायचं आहे. आणि राहिली गोष्ट, घरात कोणी नसल्यावर आपल्यालाच करावं लागतं. असं नाही की मी मेड नाही लावू शकत, लावू शकते, पण सगळं ॲडजस्ट होतं आहे. पिलू मला जास्त काही त्रास देत नाही आणि चिकू तर मला आधीपासून त्रास देत नाही. त्रास तर मला प्रेग्नेन्सीमध्ये व्हायचा, वॉमिटिंग, ॲसिडिटी रोजचंच असायचं. तर आत्ता तर मला अजून फ्रेश वाटतं आहे आणि कामही करायला काही वाटत नाही आहे. असं नाही आहे की मी स्वतःची काळजी घेत नाही, मी स्वतः काळजी घेते. वजन वगैरे मी काही उचलत नाही. एवढी झाडं आहेत जे हेवी आहेत ते मी उचलत नाही. कोणते डबे वगैरे असेल हेवी तर ते सुद्धा मी उचलत नाही. तर फक्त किचनमधली तेवढी कामं असतात. थोडीफार डस्टिंग वगैरे, बाथरूम क्लिनिंग, गॅलरी, हे जे रोजचं आहे ते. तर असा काही मला जास्त त्रास होत नाही आता. पण असेही कमेंट्स आले की नंतर त्रास होतो, आत्ता होत नाही ह्याचा. चिकूच्या वेळेसचं पण मला आहे ना काहीच त्रास झाला नाही. नंतरसुद्धा मला काहीच त्रास झाला नाही, ना कंबरदुखीचा वगैरे किंवा काहीच. तेव्हा तर आम्ही योगा वगैरे करायचो, चालायला जायचो. आता तर ते नाहीच आहे. आता थोडे दिवस तर मी सुरुवात करणारच नाही आहे, हळूहळू करेल. आणि ज्यांना कामाची सवय आहे ना, ज्यांना स्वच्छता पाहिजे, घरात पसारा नको, आवरावर पाहिजे, ते गप्प राहत नाही. त्यांचे हातपाय चालूच असतात, काही ना काहीतरी कामं आपण करतच असतो. आणि मला अशी सवय आहे की सगळं सामान जागच्या जागी असावं, प्रत्येक वस्तूंना त्यांची जागा असावी. आणि संदीप पण मला मदत करतो. त्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा तो मला थोडीफार का होईना त्याची मदत असते. सुट्टी असली की काही असो, किंवा संध्याकाळी जरी घरी आला ना तर तो बसून राहत नाही. त्याला पण घरात जास्त पसारा नाही आवडत. तोही रात्री ऑफिसवरून आल्यावरती त्याच्या पद्धतीने जेवढं त्याला आवडता येईल, त्याला जसं ज्या गोष्टी ठेवायच्या असतात त्या ठेवत असतो. मीही नीट ठेवलं असेल ना तरीसुद्धा तो त्याच्या पद्धतीने वस्तू ठेवतो. तर सफाईची आणि स्वच्छतेची आवड दोघांनाही आहे. आराम केला, बराच वेळ झोपून राहिलो तर मला असं वाटतं मी आजारी आहे, बिमार आहे. पण जेव्हा घरातली कामं केली, सगळं स्वच्छता असेल, टापटीप असेल ना, तर मला फ्रेश वाटतं आणि मला चांगलं वाटतं. पण मला छान वाटलं तुम्ही सगळ्यांनी मग एवढ्या कमेंट्स केल्या. जे मला ओळखतात त्यांनी तर नाही, पण जे मला ओळखतही नाही, तुम्ही मला बघितलंसुद्धा नाही, तरीसुद्धा काळजी करता. खूप खूप थँक्यू आणि बाय.